आज या ठिकाणी आपण प्रदीप मानमोटे साहेब आपल्या भविष्यातले जेज आणि सध्या ॲडव्होकेट असणारे आपले प्रदीपजी मानमोटे साहेब, ज्यांचं की नाव मोठं आहे पण त्याचं नाव मानमोटे आहे. जसं मानमोटे आहे तसेच नाम मोठे पण आहेत. तसाच मान पण त्यांचा आपल्यासाठी मोठा आहे, म्हणून त्यांना आपण लाडानं मानमोटे साहेब असं बोलत असतो. त्यांचाच आज या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटामध्ये वाढदिवस जन्मदिवस साजरा करत आहोत. तर आपल्याला थोड्याशा 1-2 मित्रांची आणखी प्रतीक्षा आहे. ते म्हणजे मार्गस्थ आहेत आणि येतच आहेत. त्यामुळं थोडंसं 1-2 मिनटाचं आपल्याला वेट करायचं आहे आणि आल्यानंतर आपल्याला लागलीच केक कापायला सुरुवात करायची आहे. त्यापूर्वी मी रवी आगळे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी मानमोटे साहेबाबद्दल 2 शब्द व्यक्त करावेत. रवी आगळे साहेब, ॲडव्होकेट रवी आगळे साहेब. धन्यवाद बिरबल सर. मानमोटे सरांबद्दल काय सांगावं. फर्स्ट इयरपासून ते आमचे क्लासमेट आहेत. सुरुवातीला एकटी राहायची, परंतु जसं त्यांना स्वतःबद्दल न्यूनगंड दूर झाला तेव्हापासून ते सर्वांसोबत मिक्स व्हायला लागली आणि सर्वांना धरून चालायला लागली. आणि एक विशेष म्हणजे त्यांचा अभ्यास पाहता ते चळवळीमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्यासाठी त्यांनी SFI नावाची संघटना जॉईन केली होती, पण काही कारणास्तव त्यांना ती सोडून द्यावी लागली. तेव्हा ते अजूनही त्याचे सभासद आहेत आणि त्यांना थोडं महापुरुषांबद्दल पण थोडा आदर आहे. आणि असणं लॉच्या विद्यार्थ्यांमध्ये ते नॉलेज असणं फारच महत्त्वाचं आहे. असं आपले हिंगोली जिल्ह्याचे आमचे परममित्र माननीय मानमोटे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपले बोला बालाजी इकर सरांना मी अशी विनंती करतो की ॲडव्होकेट बालाजी इकर साहेबांनी आपल्या प्रदीप मानमोटे साहेबाबद्दल आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. ॲडव्होकेट बालाजी इकर सर. ओके, आता आपले बिरबल सर झालं, रवी सर झालं, यांनी मानमोटे साहेबांबद्दल बरेच माहिती दिलेली आहे. मानमोटे साहेबाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या शेजारचे जवळचे मित्र एवढंच म्हणेन की त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. छान. यानंतर ॲडव्होकेट तेलगड सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट मानमोटे साहेबाबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. आमचे मित्र मानमोटे साहेब, त्यांचं नाव प्रदीप मानमोटे. एकदम असं जबरदस्त खंबीर नेतृत्व इन फ्युचर हिंगोली जिल्ह्याचं. मला असं वाटतं की त्यांनी इतकी पोलिसांनी त्यांची जागा घ्यावी. जबरदस्त आपल्या कॉलेजचं नाव जरा जबरदस्त करावं. जसे की आपले दुपके सर आहेत तिथे सोबत कमी जास्तीला सपोर्ट करायला. मानमोटे साहेब बघायला गेलं तर अभ्यास नेतृत्व. फक्त ते अभ्यास सांगत नाही झाला का नाही, कसं झाला, जर जपून फक्त नाही, पण माणूस नंबर आहे का खरं. शेवट सांगतो कसा अभ्यास करायचा कसं नाही. आमचं दररोज होतं डिस्कशन कसं एक्झाम जर असतात सांगायचं माणूस असं झालं तसं झालं. तर त्यांचं लँड लॉच्या विषयाला थोडे झालं असतं. नंतर ज्यावेळेस म्हणजे आपलं टाईम वाढून भेटला त्यावेळेस त्यांना बरं वाटलं. जरा आलंय म्हणजे काळजामध्ये काळीच काळजामध्ये काळी. बस एवढं बोलून सांगतो. खूप धन्यवाद साहेब. धन्यवाद. आपण खूपच मानमोटे साहेबाचे राज खोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण आपल्याला ते खुलल्या गेलं नाही. मला यानंतर मी पुष्कराज साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी सौरभ सर राज खोलावे, पण कोणाचं नाव घेऊ नये. नाव न घेता राज खोलले नाही पहिले सौरभ सराला बोल द्यावं. पुष्कराज सरांच्या नंतर सौरभ जावळे साहेब सर्वात शेवटी बोलणार आहेत. त्यांना आपण या कार्यक्रमाचा अध्यक्ष ठेवलेला आहे. खतरनाक बोलणार आहेत. सुरुवातीला माझं इंटेन्शन पुष्कराज साहेबांना मी अशी विनंती करतो, चांगलं इंटेन्शन सर्व राज खोलायला हरकत नाही, फक्त समोरच्या व्यक्तीचं नाव कोणा